नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. तुम्ही आजपर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या असतील, खाल्ल्या असतील, पण तुम्ही कधी हळदीची चटणी केली आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जशी दाखवते त्याच्यापेक्षा वेगळी काही तुम्ही वेगळ्या पद्धतीने करता का किंवा अजून काही पदार्थ याच्यामध्ये ॲड करतात का, तर ते पण मला नक्की सांगा. तर या हळदीच्या चटणीसाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. आत्ता कैरीचं सीझन चालू आहे म्हणून मी ह्या कैरीचा खीस घेतलेला आहे. अगदी थोडासा एक पाव कैरी मी घेतलेली आहे, साधारण एक मोठा चमचा भरून. आणि कैरीचं सीझन नसेल तर त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये लिंबू ॲड करू शकता. तर त्याच्यासाठी मी काळं मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ घेतलेलं आहे. हे खडे मीठ आहे. खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. ह्याच्यामध्ये घालणार आहे आपण अख्खे धने, ते मिक्सरमध्ये मी घालणार आहे. थोडीशी चिमूटभर अगदी हिंग घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं आणि लाल मिरच्या, तर हे आपल्याला नंतर लागेल. त्याच्या आधी आपण ही हळद आहे तर ही हळद आपण सोलून घेऊया. हळद आणून बरेच दिवस झाल्यामुळे ती थोडीशी सुरकुतलेली आहे. जेव्हा ताजी हळद असते तेव्हा धुतल्या अगदी चमच्यानी सुद्धा याची सालं निघतात. तर आधी याची सालं आपण काढून घेऊ. याच्याबरोबरच एक आंबे हळद पण मिळते की ज्याचा रंग पिवळा नसतो, पण ती पण खूप औषधी असते. ती जर मिळाली तर ती पण तुम्ही नक्की घ्या. अशी ही याची सालं आता मी आधी काढून मग याचे तुकडे करणार आहे. ही जी ओली हळद असते तर ती आपल्या नेहमीच्या हळदीपेक्षा सुद्धा जास्त गुणकारी असते. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्युनिटी बूस्टिंगसाठी याचा खूप छान उपयोग होतो. आणि जेव्हा असा ट्रान्झिशन पिरियड असतो ना, की जेव्हा म्हणजे उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतो किंवा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो, तर तेव्हा आजारपणं येतात बघा आपल्याला. तर त्या आजारपणापासून वाचण्यासाठी या हळदीचा खूप चांगला उपयोग होतो. तर ही हळद आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये उपयोगात आणू शकतो. सध्या मोठ्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वगैरे ही हळद सहजपणे 12 महिने मिळते. पण विशेष करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ही हळद बाजारात सुद्धा आपल्याला येते. आता ह्याच्यातला जर काळा भाग आहे तर तो मी काढून टाकते आणि बाकीच्या हळदीचे मी तुकडे करून घेते. आलं पण मी याच्यामध्ये घालणार आहे, मस्त स्वाद येतो त्याच्यामुळे सुद्धा. तर आल्याचे आपण हळदीचे म्हणजे ओल्या हळदीचं लोणचं वगैरे तुम्ही नेहमी बघितलं असेल, पण अशी चटणी करून बघा, म्हणजे मग ती ज्येष्ठ नागरिकांना वगैरे सुद्धा चावता येते आणि जास्त प्रमाणात खाल्ली जाऊन आपल्या आरोग्याला त्याचा उपयोग होतो. असे सगळे हळदीचे तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. सगळे हळदीचे आपण असे तुकडे करून घेतलेले. त्याच्यानंतर 1 इंच साधारण आल्याचे तुकडे पण मी याच्यात घातलेले. 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या. त्याच्यानंतर हे जे धने आहेत तर ते पण आपल्याला घालायचे. चिमूटभर हिंग आहे हा आपण याच्यात घालूया. मी आधी जसं सांगितलं तसं कैरीचं सीझन आहे म्हणून मी कैरी घेतलेली आहे. तुम्ही कैरी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर हे आहे काळं मीठ आणि हे खडे मीठ घेतलेलं आहे मी. तुम्ही साधं मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ही सगळी चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. मी थोडंसं अगदी पाणी घातलं होतं याच्यामध्ये. मस्त ओल्या हळदीचा सुरेख वास येतोय अगदी. तर आपली ही मस्त अशी चटणी तयार आहे. या चटणीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी मी त्याला छानपैकी फोडणी देणार आहे. मस्त तेलाची किंवा खरं तुपाची पण फोडणी देऊ शकतो, पण मी तेल घालणार आहे. तेलामध्ये जिरं, थोडासा हिंग, कारण आपण ह्याच्यामध्ये पण हिंग घातलेला आहे, पण थोडासा खमंग चव येण्यासाठी तेलामध्ये थोडासा हिंग आणि थोडीशी जिरं मी याच्यात घालणार आहे. हळदीची जी चव असते तर ती थोडीशी अशी कडवट असते, स्ट्रॉंग असते. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये हे जे धने किंवा म्हणजे फ्लेवरसाठी घालायचे असतात. त्याच्यानंतर लिंबाचं किंवा आंबट जे आपण याच्यामध्ये घालणार आहे तर त्याचं प्रमाण पण योग्य ठेवा, म्हणजे मग हे कडवट लागणार नाही आणि खूप चविष्ट अशी ही हळदीची चटणी तयार होते. खूप पौष्टिक आहे, प्रतिकारशक्तीसाठी अतिशय गुणकारी आहे. त्याच्यानंतर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही जी कच्ची हळद आहे किंवा ओली हळद आहे तर ती फार उपयुक्त असते. लोणचं आपण नेहमी करतो, पण अशी चटणी पण एकदा नक्की करून बघा. तर आता एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग घालून मी फोडणी याच्यात घालणार आहे. त्यानंतर ह्या लाल सुक्या मिरच्या फोडणीत घालणार आहे. दिसायला पण छान दिसतात, त्याचा एक खमंग स्वाद येतो. पण तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तेल तापलेलं आहे छान. जिरं घालते आहे त्याच्यामध्ये. जिरं छान तडतडू द्यायची. लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं की मग हिंग घालायचा, म्हणजे मग हिंग जळत नाही, त्याचा छान स्वाद येतो.
आणि आता ही फोडणी आपल्याला याच्यावर घालायची. तुम्ही फोडणीचं प्रमाण कमी पण घालू शकता, पण ही जरा हळदीचं जी चटणी असते ती थोडीशी उग्र असते, त्याच्यामुळे थोडं तेल, लिंबू, मीठ वगैरे व्यवस्थित घालायचं, म्हणजे त्याचा उग्रपणा जाणवत नाही. तर मंडळी, ही अतिशय अगदी वेगळ्या प्रकारची चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. याच्या आधी कुणी हळदीची चटणी खाल्ली आहे का, केली आहे का, तेही मला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.